आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। आमची तर सगळे माणसं मधामध्ये अटकावून ठेवली तर मग आमचं जितकरांच्या फायदा आम्हाला गोळ्या मारून त्यामुळे सगळ्यांनी एका परवा परत साहेबांना भेटायला आम्ही परत विचारतो सगळे जातीवादी पक्षाचे आम्ही त्या पक्षाचे याच्यात पक्षाचं काय न्याय पाहिजे ना। यांनी त्यांना मारलं त्यांनी त्यांना मारलं दोघींचे समान पाहिजे ना। तुम्ही असं काय करताय? तुमचा पक्ष तुमच्या आमच्या घरचे काय करणार? आम्ही सामान्य शेतकरी लोक आहे, यांचं काय त्यामध्ये रोल आहे? तुम्ही तुमचं आम्ही एवढे की चांगला व्यक्ती त्याला म्हणून मतदान करतो म्हणजे तुम्ही तशाच तुम्ही सगळे अलग राहून जाशाल आणि गरीबाला मारून टाकशाल। आज माहिती तिघी पदामध्ये असल्यावर कसं होईल? नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। सुनसगाव जामनेर तालुक्यातील एक छोटेसे गाव, मात्र इथे गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेला तणाव आता पोहोचला आहे थेट राजकीय संघर्षाच्या उंबरठ्यावर। शेतात सुरू असलेल्या एका खासगी पार्टी दरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला। समोरच्या गटातील काही लोकांनी विनाकारण शेतात येऊन वाद घातला आणि त्यातून हाणामारी झाली। त्यानंतर रात्री गावात आणखी गोंधळ, दगडफेक, शिवीगाळ। गावातील महिलेने MJ न्यूजशी बोलताना सांगितले की ते लोक आमच्या अंगावर आले। शेतात पार्टी करत असताना आम्ही सांगितले की वाद नको, पण ते ऐकायला तयार नव्हते। रात्री आमच्या घरावर दगडफेक झाली, आजीला जोरात लागली। आम्ही पोलिसात तक्रार केली होती आधीच, पण काही उपयोग झाला नाही। ही घटना शांत होण्याऐवजी उलट वळण घेत गेली। हे शांतता प्रस्थापित करायला गेले होते दत्तू साबळे आणि विलास मांडे, त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले। या विरोधात आज गावकऱ्यांनी जामनेर पोलीस स्टेशनवर धडक दिली आणि निवेदन सादर केले। न्याय मिळाला नाही तर आम्ही इथेच बसणार, उपोषण करू, कारण हे सगळे राजकारण आहे, असे गावकऱ्यांनी MJ न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या। काही जाणकारांच्या मते या घटनेला राजकीय रंग दिला जातो आहे। हे लक्षात येताच याकरिता मंत्री गिरीश महाजन यांचे जाहीर विरोधक दिलीप खोडपे व राष्ट्रवादी काँग्रेस नेते व गावकरी यांनी जामनेर पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिले। दिलीप खोडपे यांनी थेट आरोप केला की विरोधकांना गुंतवण्यासाठी प्रशासनाला वापर केला जातोय। हे सरळ दबाव तंत्र आहे। राजकीय विरोधकांना गुंतवण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे। आम्ही गप्प बसणार नाही, असा आरोप या ठिकाणी दिलीप खोडपे यांनी केला। या सर्व आरोपांवर जामनेर पोलीस निरीक्षकांनी MJ न्यूजशी संवाद साधला असता त्यांनी या आरोपाचे खंडन केले आणि सांगितले, आम्ही कोणत्याही पक्षाच्या दबावात नाही, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाते। तक्रार करणारास आम्ही तक्रार देण्यासाठी बोलावले होते आणि अंतिम निर्णय हा न्यायालयातच दिला जातो। सुनसगाव मधील वाद आता राजकीय वळण घेतोय। गावकऱ्यांना न्याय मिळतो का, की हा वाद एका नवीन संघर्षाची सुरुवात ठरेल? पहा सविस्तर फक्त MJ न्यूजवर। सुनसगावच्या या वादामध्ये वाद होऊ नये म्हणून 10 तारखेला पुष्पा बापू मांडे या महिलेने तक्रार दिलेली आहे की असं घडू शकतं, अमुक होऊ शकतं, परंतु इथून दखल घेतलेली नाही। आणि तिथे सुनगाव परिसरामध्ये दारूचे वगैरे सगळे अवैध धंदे चालतात आणि हे पैशामुळे हे लोक मस्ती येऊन सर्वसामान्य माणसावर अन्याय करतायत। ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला ही सगळी मंडळी, काही मालपंपरचे लोक होते, त्या बाहेरचे लोकांनी बोलवले आणि त्या एका घरावर त्यांनी घरात घुसून त्या महिलेला मारलं पाहिलं। मग पोराच्या एका एवढ्या मोठं 7 इंचाची जखम तयार झालेली आहे। जे जसं त्याची प्रतिक्रिया म्हणून उमटणारच आहे। माझ्या आईला मारताय, कोणी अमुकला मारताय आणि आपण सगळे गुच्चूप असणार आहे का? मग प्रतिक्रिया उमटली, त्यामुळे हा वाद झाला। परंतु यामध्ये पोलिसांनी दोन्ही पार्टीवर, आम्ही हे नाही म्हणत कोणाला सोडू नका कोणाला, परंतु दोन्ही पार्टीवर सारख्याच प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। इकडे एक ॲक्शन हो तर तिकडे सुद्धा ॲक्शन हो, मोठा गुन्हा आहे दोघा पार्टी होतं। तर दोन्ही पार्टीवर गुन्हे दाखल करून सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आम्ही सर्व सुनसगावकर
ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे। काही दिवसापूर्वी सुनसगाव येथे मारहाण झाली होती 2 गटामध्ये आणि या 2 गटाची मारहाण झाली। त्या मारहाणीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी निलेश उर्फ दत्तू साबळे यांनी मध्यस्थी करण्याचा 2 गटामध्ये प्रयत्न केला, परंतु त्या परिस्थितीमध्ये जे समोरची जी लोक होते त्यांनी जे भांडण मिटवायला गेले त्यांचं सुद्धा नाव या गुन्ह्यामध्ये नोंदवलं गेलं। माझा स्पष्ट आरोप आहे की दत्तू साबळे हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन दत्तू साबळे यांचं नाव जबरदस्तीने याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे। जर असे प्रकार घडत गेले तर उद्या उठून प्रत्येक गावामध्ये जर 2 गटामध्ये हाणामाऱ्या झाल्या तर त्यामध्ये मध्यस्थाची भूमिका कुणीही निभावणार नाही, कारण ही एक भीती तयार होईल की आपण मध्यस्थी करायला जाऊन आपलंच नाव गुन्ह्यामध्ये नोंदवलं जावं। तत्पूर्वी या महिलांनी 10 जून 2025 रोजी पोलीस स्टेशनला अशीच एक तक्रार दाखल केली होती, NCR दाखल केली होती की आमच्या जीवाला धोका आहे आणि गावामध्ये अशा प्रकारचे वाद होऊ शकतात। त्या संदर्भातली NCR सुद्धा इथे नोटिफाईड आहे, परंतु त्या NCRची जर दखल पोलीस स्टेशनने वेळीच घेतली असती तर कदाचित हा हादसा त्या दिवशी सुनसगावमध्ये झाला नसता। आमचं तिसरी मागणी अशी आहे की आज दोन्ही गटाची लोक जळगाव सिव्हिलला हॉस्पिटलला ॲडमिट आहे। एकाच गटाची तुम्ही जबाब घेताय, एकाच गटाची तक्रार दाखल करताय, दुसऱ्या गटाची का दाखल करत नाही आहे? त्यामध्ये एक 75 वर्षाची महिला आहे जिच्या डोक्याला मार लागलेला आहे, खूप सारे टाके त्या ठिकाणी पडलेले आहे, त्या लोकांची दखल का घेतली जात नाही हा एक तिसरा प्रश्न। आणि त्या प्रकरणामध्ये निर्दोष असलेले दत्तू साबळे आणि त्यांच्यासोबतचे इतर जी लोक आहेत, विलास मांडे असतील, ज्यांनी गावामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न केला परंतु त्यांचीच गुन्ह्यामध्ये नोंद टाकून दिली। मला असं वाटतं की जामनेर तालुका हा मस्ताजोगच्या दिशेने वाटचाल करीत आहे। आम्ही या घटनेची तीव्र निषेध करतो आणि पोलीस स्टेशनला सुद्धा आज निवेदन देतोय की आमचं म्हणण्यावर तुमची दखल घ्यावी, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थांसकट या ठिकाणी उपोषण मांडू आणि जे निर्दोष लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। जय हिंद। नेमके कोणत्या घटनेसंदर्भात आज जामनेर पोलीस स्टेशनला आलेले आपण? 3 दिवसांपूर्वी 3-4 दिवसांपूर्वी सुनसगावला 2 गटांमध्ये मारामारी झाली। त्या मारामारीमध्ये दोघं फुटले, दोघं बाजूंचे लोक जखमी झाले, परंतु पोलीस डिपार्टमेंटने फक्त एकाच गटाचे जबाब घेतलेले आणि त्यांच्या बाजूनेच ते बोलत आहेत। खरं म्हणजे याच्यापूर्वी सुद्धा ज्या गटाची जबाब घेतला जात नाही आहे त्या गटांनी 4-5 वेळा तक्रार केलेली की हे कायम चालू याचा काहीतरी बंदोबस्त व्हावा, परंतु तो झाला नाही। योग्य वेळी दखल न घेतल्यामुळे हे पर्यवसन त्यांच्या मारामारीमध्ये झालं आणि त्या मारामारीमध्ये दोघं गटाचे लोक ॲडमिट आहे, तरीसुद्धा एकाच गटाला झुकतं माप दिलं जातं आहे। त्यामुळे सुनसगावकर सर्व संतप्त झालेले की आम्हाला न्याय मिळेल की नाही आणि त्याच्यासाठी ते सर्वजण पोलीस स्टेशनला आले, परंतु नेमका साहेब न भेटल्यामुळे शेवटी आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करत होतो। हे सगळं प्रकरण आहे ना, त्यांचे हे दारूचे धंदे चाललेले आहे, विनाकारण न काही कारण असताना यांनी गरीब मुलांवर अन्याय केलेला आहे आणि या कारणाचा वाद असतो म्हणजे हा काही काही कारण नसताना त्यांनी हा वाद केलेला आहे आणि या कारणाला फक्त जबाबदार आहे की हे गावातले 2 लोक आहे जातीविरुद्ध हे करता। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, यांची न काही चुकी असताना यांना त्यांनी मारहाण केली। मारहाणमध्ये माझ्या दादाच्या मुलाला अगोदर त्यांनी टॅमी मारले, टॅमीने तो पूर्ण रक्त भांबाई झाला, तो घराच्या रस्त्याने निघाला, तिथं माझा भाऊ होता। माझ्या नेमकी ताई घटना ही कशी झाली, सुरुवात कुठून झाली? सुरुवात ही पहिल्यांदा शेतामध्ये झालेलं होतं, तिथे ते पार्टी करत होते। एक तो कोळी समाजाचा मुलगा होता, एक माझा भाऊ होता, ते स्वतः आमच्या शेतामध्ये पार्टी करत होते। त्या मुलांचा फोन माझ्या मम्मीला आला, माझ्या मम्मीला सांगता येते आजी इथं बापू बाबा कुठे आहे? माझ्या मम्मीने सांगितलं शेतामध्ये गेलेले आहे। मग ते शेतामध्ये बरं शेतात गेले का त्यांनी लगेच फोन लावून त्यांना तिथं शेतामध्ये मी काही त्यांच्याजवळ ते हत्यार होते ते सगळं घेऊन गेले आणि तिथं ते पार्टी करत असताना या मुलाने त्यांना डायरेक्ट आहे ना म्हणजे धरला आणि ते मारहाण करायला लागले। माझे पप्पा बोलले इथं मारहाण करू नका, माझं शेत आहे, मरले गिरले कोणतं माझ्यावरती जिम्मेदारी येईल बा, तर तुम्ही याला जे काही करायचंय तुम्ही तू चौकात करू तुम्हाला जे वाद करायचंय तुम्ही करू शकता, इथं तुम्ही वाद करू नका। त्यांनी स्पष्ट सांगितलं। जे सगळं खाणं पिणं व्यवस्थित झालं ते घराच्या रस्त्याने निघले। बाईकवर माझा भाऊ बाईक चालवत होता, त्याच्या मागे तो मुलाला मारला होता, तो मुलगा मागे बसलेला होता, त्यांनी त्या मुलाला 30 तास माझ्या भावाची गाडी म्हणजे चालूच असताना त्या मुलाला खेचून घेतलं, ती गाडी खालती पडली, माझ्या भावाचं नख उडून गेलं आणि त्या मुलाला तिथं बेदम मारहाण केलं।
आणि ती एक तो तिरमली समाजाचा मुलगा होता, त्यांनी बी त्याचं दोघांचं सारखं होतं. त्यांनी काय केलं म्हणे की यांनीच मला मारलं, यांनीच मला त्यांनी त्याला अगोदर मारलं, नंतर सांगतोय की मग या मांडे लोकांना आम्हाला मारलं, असं उलट होऊन सांगितलं. मग हे बोलले आम्ही तुम्हाला मारले नाही, तुम्ही अन्याय का बरं करताय. त्याच वेळी पूर्ण त्याच्यापासून प्रकरण वाढलं गेलेलं आहे. मग यांनी डायरेक्ट कोळी समाजाच्या माणसांनी इथं कंप्लेंट केलेली की आमच्या मुलाला यांनी डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते 4-5 दिवस शांत पडलं. त्याच्यानंतर अजून परत गावामध्ये त्यांनी माडपिंपरीची मुलं आणले, डायरेक्ट गावामध्ये फिरवले. आणि माझ्या पप्पा ते इथं कंप्लेंट नोंदायला आलेले होते त्या माणसांसोबत. फक्त माझी आई तिथं एकटी होती घरी. त्यांनी तिथं दगडाचा वार केला आणि मारहाण्याच्या धमक्या दिल्या. त्यावेळेस माझी मम्मी 10 तारीखला इथं 10/6/2025 तारीखला इथं नाव नोंदायला आले. त्यांची क्रॉस आम्हाला कंप्लेंट करणे बुवा, ऑनलाईन कंप्लेंट करायची आहे. त्यांनी हे कंप्लेंट घेतलेली नाहीये. आज जर ही कंप्लेंट झालेली असती तर माझे पप्पा ते इथं आले नसते. त्यांनी ही दहशत पुरं वाढवली नसती. त्यांनी दहशत फक्त याच्या कारणामुळे वाढवलेली आहे. एकाच महिन्यामध्ये 5-6 कंप्लेंट त्यांच्यावर झालेली आहे. त्यांच्यावर एकही तक्रार केलेली नाहीये. त्याच्यामुळे यांनी एकच फायदा उचलला गेला, आपलं इथं कोणी काही करू शकत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी बाहेरचे लोक आणून मुलं आणून यांच्यावर अन्याय केला. माझ्या दादाच्या मुलाला मारलं. ते माझ्या भाऊनं बघितलं की असं मारताय. माझ्या आजीला बेहोश पाडून टाकलं, तिला सुद्धा मोठी मम्मीला सुद्धा बेहोश पाडलं, भावाला बेहोश पाडलं. एवढं जर प्रकरण गावात वाढतंय, एक सुद्धा माणूस तिथं आवरायला आले की त्यांना सांगतात तू साबळे तिथं आवरायला आला, त्यांना डायरेक्ट सांगायची तुझी गंटरी करून टाकील. मग हिच्यात आवरणार कोण आहे, कोण आवरणार हिच्यामध्ये. तर हे सगळं असं त्यांनी म्हणजे पैशाच्या जोरावर, पैसा आहे त्यांचा, दारूचे धंदे, 2 नंबरचे धंदे, त्याच्या इच्छाने त्यांनी इथं नाही दहशत केलेलं आहे. आणि त्यांनी हे कंप्लेंट घेतलेली नाही. आणि त्यांनी माझ्या भावांना मारलेलं आहे. अगोदर 3 मारलेलं आहे, नंतर ते माझे आजीचे बेहोश पडले. त्याच्यानंतर माझ्या भावानी त्यांचे जे काही हत्यार असतील त्या हत्यारांना त्यांना मारलेलं आहे. मला न्याय पाहिजे फक्त. पोलीस लोक काय बोलले की कंप्लेंट घेणार नाही. कंप्लेंटचं त्याच्यात ते डायरेक्ट सांगायचे तुम्ही तिथं जा. तिथून त्यांची रिपोर्टिंग जळगावला सुद्धा त्यांचे कोणी जबाब घेत नाहीये. जे काय होतंय ते त्यांच्या मनासारखं होतंय. माझे सगळे करते हारते, माझे पप्पा, माझे दोघी भाऊ सगळे मदत. त्यांनी न काही कारण असताना, त्यांचा न काही रोल असताना त्यांना मदत त्यांनी जेलमध्ये टाकून ठेवलेलं आहे. मला न्याय पाहिजे फक्त. ते मोकळे झालेले, त्यांनी मारहाण केली अगोदर. ते गावात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असं तुमची मागणी आहे. दाखल करा. यांच्यावर जशी जे केस केलेली आहे, जे काय केलेलं आहे त्यांना सुद्धा मदत टाका. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला समान पाहिजे. यांनी केला एक क्रॉस कंप्लेंट करली पाहिजे आणि जसे यांना मदत टाकले तसे त्यांना मदत टाकले पाहिजे. आणि मग जे पुढे काय होईल ते नंतर बघितलं जाईल. धन्यवाद.